मातेचा हा नगारा उत्सव श्री तुळजाभवानी पक्षा मंडळाच्या वतीनं जो अर्पण सोहळा आहे आज आपल्या खंदारे कुटुंबाच्या घरापासून निघालेला आहे। तो नगारा उत्सव संध्याकाळी 9च्या नंतर मंदिरामध्ये आरतीच्या वेळेस तो देवीच्या चरणी सेवेसाठी प्रारब्ध होतो आणि हा नगारा जो आहे तो त्रिकाल वाजविला जातो। तुळजाभवानी मातेची ज्यावेळेस आरती धूप आरती होती 2 टाइमची त्यावेळेस हा नगारा वाजवतो। नगाऱ्याचं महात्म्य म्हणजे असं आहे की ज्यावेळेस तुळजाभवानी मातेनं महिषासुराचा वध केला होता त्यावेळेस महिषासुराचा वध झाल्यानंतर महिषासुर हा म्हैस ह्या घराण्याच्या कुळातून होता, म्हणून ह्या म्हशीपासून जो केलेला जिवंत म्हशीपासून जो केलेला नगारा उत्सव हा देवीजीच्या आरतीच्या वेळेस आणि देवीजीचा जो धार्मिक कार्यक्रम आहे त्यावेळेस वापरत होतो। आणि ह्या नगाऱ्यातून जो ध्वनी संचार होती त्या चमड्यापासून त्या म्हशीच्या त्या चमड्यापासून ध्वनीचं तुळजाभवानी मंदिरातील येणाऱ्या भाविक भक्तांचा जो संचार येतो म्हणजे तुळजाभवानी मातेचा जो अंगात येणं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या महिषासुराच्या ज्या अहंकार आहे तो अहंकार रूपी नष्ट होण्यासाठी हा देवीजीने त्याला एक वरदान दिलेलं आहे। त्या म्हणून तुळजाभवानी मंदिरामध्ये हा नगारा उत्सव हा उतरल्यानंतर दुसरा नगारा केला जातो। तसंच ह्या पद्धतीनुसार आज तुळजाभवानी पक्षा मंडळाच्या वतीनं हा नगारा अर्पण सोहळा आज तुळजाभवानी मातेच्या चरणी सेवेसाठी निघत आहे। बोल भवानी की जय। आई राजा आनंदीचा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।